तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पंचायत राज आणि नागरी सैनिक स्वराज्य संस्था यावरती आधारित PYQ सराव प्रश्न। तर मित्रांनो, येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला यातील 100% प्रश्न पाहायला भेटतील, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न पहिला असा दिलेला आहे, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, गट विकास अधिकारी। तर पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ, मुख्य कार्यकारी अधिकारी। तर जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 34। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, गट विकास अधिकारी। तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ग्रामपंचायत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत। तर महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक हा ग्रामपंचायत आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल डॅश डॅश असते। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 75। तर जिल्हा परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या 50 आणि जास्तीत जास्त ही 75 असते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड, ग्रामसेवक। तर ग्रामपंचायतीच्या सचिवास ग्रामसेवक असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ, लॉर्ड रिपन। तर भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे लॉर्ड रिपन यास म्हणतात। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, महाराष्ट्र। तर कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे। कोणते आहे? महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचे अ, ब, क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणता निकष लावतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लोकसंख्या। तर ग्रामपंचायतीचे अ, ब, क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना लोकसंख्येचा निकष लावतात। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामीण मार्गाची देखभाल डॅश डॅश संस्था करते। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ, जिल्हा परिषद। तर ग्रामीण मार्गाची देखभाल ही जिल्हा परिषद ही संस्था करते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकृती केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक राजस्थान। तर भारतामध्ये राजस्थान या राज्यामध्ये पंचायत राजची पद्धती सर्वप्रथम स्वीकृत केली गेलेली आहे। कोणतं राज्य आहे? राजस्थान।
ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्टीने कोणाचे नियंत्रण असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड, गट विकास अधिकारी. तर ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण असावे लागते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 21 वर्ष पूर्ण असावे लागतात. तर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्ष असणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, ग्रामसेवक. तर ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार ग्रामसेवकास असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर डॅश डॅश आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, ग्रामपंचायत. तर पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर हा ग्रामपंचायत आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खेडेगावात जन्म मृत्यू नोंद करण्याचे कार्य कोण करतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड, ग्रामसेवक. तर खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य हा ग्रामसेवक करत असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, महाराष्ट्र. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश डॅश इतके आरक्षण देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ, 50%. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या 50% इतके आरक्षण देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, गट विकास अधिकारी. तर पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव हा गट विकास अधिकारी आहे किंवा असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत राजाची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक ब, बलवंतराय मेहता. तर पंचायत राजची शिफारस बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने केलेली आहे. तर मित्रांनो, हा होता नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत राजवर आधारित PYQ सराव प्रश्नांचा अभ्यास. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. भेटू पुन्हा नवीन अशा व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.